पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती वर्गातील इंग्रजी विषयातील मिसलेनियस या घटकातील प्रेपोजिशन्स या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यये। A preposition is a word used with a noun or pronoun to show how the person or thing denoted by the noun or pronoun stand in relation to something else. म्हणजे जे शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ इन, ऑन, ऑफ, टू, बाय, विथ, अंडर, ओव्हर, अप, इनटू, अमंग, एक्सेट्रा ही काही प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यये आहेत। लेट्स सी सम सॅम्पल क्वेश्चन्स ऑन दिस टॉपिक। क्वेश्चन नंबर 1. चूज द करेक्ट प्रेपोजिशन बिफोर द गिवन वर्ड्स। पुढे दिलेल्या शब्दांपूर्वी योग्य प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय निवडा। डॅश 10 o'clock। ऑप्शन्स ऑन, इन, ॲट, फॉर। दिलेल्या वाक्यात अमुक वाजता अशा अर्थाने वेळ सांगताना ॲट या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो, म्हणून ॲट 10 o'clock। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट प्रेपोजिशन। योग्य शब्दयोगी अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा। फ्रायडे कम्स डॅश सॅटरडे। ऑप्शन्स ऑन, बिफोर, आफ्टर, ॲट। शुक्रवार शनिवारच्या पूर्वी येतो। पूर्वी या शब्दाकरिता बिफोर हे शब्दयोगी अव्यय वापरतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 3. चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन। पुढीलपैकी योग्य प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा। ऑप्शन्स लुक टू मी, लुक ॲट मी, लुक इन मी, लुक फ्रॉम मी। दिलेल्या पर्यायांमध्ये लुक ॲट मी हे योग्य प्रेपोजिशन असलेले वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट प्रेपोजिशन। पुढील वाक्यात योग्य शब्दयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा। व्हॉट्स द मॅटर डॅश यू। ऑप्शन्स ऑफ, ऑन, विथ, टू। दिलेल्या वाक्यात विथ हे करेक्ट प्रेपोजिशन असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। योग्य पर्याय निवडा। द हट वॉज डॅश द सी। ऑप्शन्स नियर, ऑन, इन, अबाव। थोडा विचार करा आणि उत्तर सांगा। दिलेल्या वाक्यात नियर हे करेक्ट अल्टरनेटिव्ह असेल, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हा प्रश्न 2017 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे। क्वेश्चन नंबर 6. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन। योग्य शब्दयोगी अव्यय वापरून मोकळी जागा भरा। ही जम्प्ड डॅश द टेबल टू द ग्राउंड। ऑप्शन्स टू, ऑन, फ्रॉम, ॲट। दिलेल्या वाक्यात फ्रॉम द टेबल असे करेक्ट प्रेपोजिशन होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। नाउ क्वेश्चन नंबर 7.
विच प्रेपोजिशन विल बी सुटेबल फॉर द गिवन सेंटेन्स. पुढील वाक्यात कोणते शब्दयोगी अव्यय योग्य असेल. वी सॅट डॅश द फ्लोअर. ऑप्शन्स इन, ऑन, बाय, ओव्हर. दिलेल्या वाक्यात ऑन द फ्लोअर असे सुटेबल प्रेपोजिशन असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द पिक्चर अँड से वेअर द बॉल इज. चित्र पहा व चेंडू कोठे आहे ते सांगा. ऑप्शन्स इन द चेअर, नियर द चेअर, अंडर द चेअर, ऑन द चेअर. हा प्रश्न चित्राचे निरीक्षण करून सोडवायचा आहे. द बॉल इज अंडर द चेअर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट प्रेपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. चित्र पहा व दिलेल्या वाक्यासाठी योग्य शब्दयोगी अव्यय निवडा. द माऊस इज हायडिंग डॅश अ हॅट. ऑप्शन्स अंडर, नियर, बिहाइंड, इन. दिलेल्या वाक्यात उंदीर हा टोपीच्या मागे लपलेला आहे, म्हणून बिहाइंड हे करेक्ट प्रेपोजिशन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. पुढील चित्र पहा व गाळलेली जागा योग्य शब्दयोगी अव्यय निवडून भरा. द बास्केट ऑफ टोमॅटोज इज डॅश द ग्रीन ग्रोसर. ऑप्शन्स बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, विथ, अंडर. चित्राचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की टोमॅटोची टोपली ही भाजीवालीच्या समोर आहे, म्हणून इन फ्रंट ऑफ हे करेक्ट प्रेपोजिशन या वाक्यात असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. द लास्ट क्वेश्चन ऑन दिस टॉपिक. लुक ॲट द पिक्चर अँड से विच सेंटेन्स इज करेक्ट. पुढील चित्र पहा व कोणते वाक्य बरोबर आहे ते सांगा. ऑप्शन्स द माऊस जम्प्ड ऑन द बॉक्स, द माऊस जम्प्ड into the box, the mouse jumped at the box, the mouse jumped over the box. चित्राचे निरीक्षण केले असता पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रेपोजिशन्स हा घटक तुम्हाला नक्कीच चांगला समजला असेल. अधिक सरावासाठी स्वाध्यायातील जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. थँक्यू.